अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. आता गुरुवारी म्हणजेच 10 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे. स्वामी भक्त सेवेकरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतच आहेत. परंतु गुरुचरित्र पारायण करत असताना जे काही नियम आहेत त्या नियमाचे पालन करणे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ पारायण ही एक प्रभावी सेवा आहे. संक्षिप्त गुरुचरित्र हे फक्त 7 अध्यायाचा अतिशय प्रभावी आणि दिव्य असा ग्रंथ आहे. 7 अध्यायाचा ग्रंथ असल्यामुळे तुम्हाला एकाच बैठकीत करायचा आहे. ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. चला तर मग जाणून घेऊ संकल्प कसा करायचा. संकल्प म्हणजे एखाद्या गोष्टीचा निश्चय करणे होय. संकल्प केल्याने आपण देवाशी जोडले जातो. म्हणूनच कोणतेही अनुष्ठान असो किंवा कोणतंही व्रत असो संकल्प करणं गरजेचं असतं. संकल्प केल्याने आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश येतं. संकल्प करताना स्वामी समर्थांच्या समोर बसायचं. एका वाटीत पाणी घ्यायचं, दुसऱ्या वाटीत तांदूळ घ्यायचं, फुलं घ्यायची आणि एक रिकामं पात्र घ्यायचं. आता काय करायचं? डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा पाणी सोडायचं. अनुक्रमे 3 वेळा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून आचमन करायचं. हे केल्यावर हातात पाणी घ्यायचं, त्यात थोडं तांदूळ टाकायचे, फुले ठेवायची आणि तुमचं नाव गोत्र सांगून तुमच्या मनातील इच्छा सांगायची आणि स्वामींना विनंती करायची की हे पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या व सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू द्या व हातातील फुले व तांदूळ रिकाम्या पात्रात सोडायचे. हा झाला संकल्प. संकल्प केल्याशिवाय कोणतंही व्रत पूर्ण होत नाही. त्यामुळं संकल्प करणे आवश्यक आहे. तुमच्या सगळ्या पराकोटीच्या इच्छा या ग्रंथाच्या सेवेमुळे पूर्ण होतात. तुम्ही या सेवेची 1, 5, 7, 11, 21, 51, 108 अशी तुमच्या इच्छेखातर पारायण करू शकता. या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी अवघ्या 45 मिनिटांचा अवधी लागतो. वाचन अगदी मंद गतीने व समजून घेऊन करावं. स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतं. पारायण हे देवासमोर बसूनच करायचं आहे. दत्तसेवा, स्वामीसेवा हे 12 ते 12:30 या वेळेत करू नये. तर तुम्ही ही सेवा ब्रह्ममुहूर्तावर उठून करू शकता. ही सेवा 5 वाजेपर्यंत केली तरीही चालते, परंतु रात्री 7-8 वाजता करू नये. ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही कांदा लसूण खाऊ नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. परान्न टाळावं म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवण करू नये, तसेच बाहेरचं खाऊ नये. गादीवर, दिवाणवर न झोपता खाली जमिनीवर झोपावं. ज्या स्त्रीला 11 किंवा त्यापेक्षा जास्त पारायण करायची आहेत तिने मासिक धर्म आल्यास ते 4 ते 5 दिवस सोडून नंतर पारायण चालू केलं तरीही चालतं. पारायण चालू असताना डाव्या कुशीवर झोपावं. जे कोणी प्रामाणिकपणे व मनापासून दत्त महाराजांचं पारायण करतात त्यांना साक्षात स्वामी दर्शन देतात. अतिशय दिव्य आणि प्रभावी असा हा ग्रंथ आहे. तुमची इच्छाशक्ती असेल तर गुरुपौर्णिमेपर्यंत संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता. दर गुरुवारी, दर पौर्णिमेला, स्वामी प्रकट दिनानिमित्त, दत्त जयंतीनिमित्त असे तुम्ही हे पारायण करू शकता. ज्या दिवशी पारायण करायचं आहे त्या दिवशी सगळं घर स्वच्छ करून दाराच्या उंबरठ्यावरती लेपन करून घ्यावं. देवपूजा करावी. पारायण करायच्या दिवशी मांसाहार करू नये. घरात कुणीही मांसाहार करू नये. धूम्रपान, मद्यपान करू नये.
जिथं दत्तसेवा स्वामी सेवा होते तिथं साक्षात स्वामी सूक्ष्म स्वरूपात वास करतात याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. पारायण करायचं झाल्यावर तुम्ही जे जेवण करणार आहात त्याचाच नैवेद्य स्वामी महाराजांना सकाळी दुपारी दाखवायचा आहे. वाचन झाल्यावर व संध्याकाळीही आरती करावी. या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आहे. हा ग्रंथ अतिशय प्रभावी आणि दिव्य आहे. तुम्हाला जसं जमेल तसं या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.